नमस्कार, मी प्रियंका तेंडुलकर. पुढच्या 2 दिवसात मी एक नवीन कोरं नाटक तुमच्यासमोर घेऊन येते. त्याचं नाव आहे फ्रेंड रिक्वेस्ट. फ्रेंड रिक्वेस्ट कोणाला माहीत नसतं. मला वाटतं की प्रत्येकाला माहिती आहे की फ्रेंड रिक्वेस्ट काय आहे. तर हे रिलेशनशिप्सवरती बोलणारं, इमोशन्सवरती बोलणारं नाटक आहे आणि माझी खूप इच्छा आहे की तुम्हा सगळ्यांनी हे एन्जॉय करावं. काही रिलेशन्स असतात जे ऑन ऑफ असतात, तर ते ऑन कायम त्यांचं ऑन मोडवरती करायला नक्की त्या माणसाला तुमच्यासोबत घेऊन या नाटक बघायला. हे नाटक जेव्हा मला मिळालं तेव्हा डेफिनेटली खूप चॅलेंजिंग होतं, कारण स्टेजवरती कुठलंही छोट्यातली छोटी भूमिका पार पाडणं सुद्धा मला असं वाटतं हे खूप चॅलेंज असतं. तर इतकी मोठी भूमिका आणि 2-2.5 तासांचा प्रवास आहे हा नाटकाचा. त्याची भीती होती, थोडं दडपण होतं, पण डेफिनेटली खूप मजा येते. एकदा ती प्रोसेस सुरू झाली आणि मी एन्जॉय करायला लागले ती प्रोसेस. तर ही जी प्रोसेस आम्ही एन्जॉय करतो आहे, तर ती तुम्ही एन्जॉय करा. त्यासाठी तुम्हाला नाटकाला यावं लागणार आहे डेफिनेटली बघायला. आणि तसं सोशल मीडियाचा एक प्रमुख भाग आहे ट्रोलिंग. तर कौतुक असू देत किंवा ट्रोलिंग असू देत, ते करायला तुम्ही आधी नाटक बघायला या. तुम्हाला नाटक कसं वाटतं, आमचं काम कसं वाटतं, आमच्या नाटकाची संहिता कशी वाटते तुम्हाला, हे सगळं आमच्याशी शेअर करा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला नाटक बघायला यावं लागणार आहे. नाटकाची किंवा कुठल्याही कलाकृतीचा एक सगळ्यात मोठा भाग असतो त्या ॲक्टर्समधली केमिस्ट्री. आणि मला असं वाटतं की आमच्या चौघांची केमिस्ट्री इतकी छान जुळली आहे की आत्ता असं सांगावं लागत नाही की मी हे करणार आहे, तू असं रिॲक्ट करशील का, किंवा तू हे कर, मी असं रिॲक्ट करते किंवा करतो. तर ते आपसूक होऊन जातं. किंवा अजयदादा प्रोड्युसर म्हणून इतका उत्तम आहे की त्याला असं सांगितलं ना की असं हवं आहे, किंवा चेहऱ्याकडे बघून अच्छा तुला हे हवं आहे का, थांब आपण करूया. तर तो जो एक विश्वास असतो प्रोड्युसरचा ॲक्टर्सवरती, तर तो मला वाटतं की तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. राहिला प्रश्न आमच्या दिग्दर्शकांचा, तर ही इज अ लेजंड. इतके सिनियर दिग्दर्शक मला ह्या माझ्या करिअरच्या टप्प्यावरती लाभले आहेत, त्यासाठी मी खरंच खूप ऋणी आहे. एक मिनटात त्यांना हळू बोलायला सांगा ना मला. पण ते इतके मोठे दिग्दर्शक माझ्या ह्या करिअरच्या टप्प्यावरती मला लाभले, त्यासाठी मी खरंच ऋणी आहे. माझ्या नशिबाची, माझ्या देवाची, सगळ्यांचीच. की तुम्ही ना जेव्हा सिनियर डिरेक्टर्स किंवा इतक्या एक्सपिरियन्स्ड डिरेक्टर्ससोबत काम करताना, तेव्हा तुम्हाला जे वाटत असतं की बरोबर आहे चूक, तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळतं. तुम्ही काम करताना, तुम्ही त्यांच्यासोबत बोलताना, ते जे बसवतात ते, किंवा एखादी मुवमेंट आहे की मला इथून इथे जायचं आहे, तर ते का जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, ह्याचं रिझनिंग जेव्हा मिळायला लागतं तेव्हा गंमत यायला लागते.